आणि खास रिपोर्टच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक अशी बातमी आहे। तुमच्या घरी किंवा 4 मित्रांच्या पार्टीमध्ये साधारण 1 ते 1.5 किलो मटण फस्त होत असेल, पण फक्त 1 किलो मटणावरून सिल्लोडमधल्या एका गावात दंगल पेटली आहे। तुफान दगडफेक झाली आहे। यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि किरकोळ जखमींची संख्या ही 15च्या पुढे गेली आहे। अनेक घरं आणि गाड्याही फोडण्यात आल्यात। असं काय घडलं या गावात आणि मुळात हे गाव नेमकं कोणतं आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट। 1 किलो मटणावरून गावात दंगल, मटणाचा वाट टोकाला, अंभई गावात तुंबळ हाणामारी, 3 जण गंभीर जखमी, 15 जणांना अटक। फक्त 1 किलो मटण, किंमत किती तर 800 ते 850 रुपये। पण याच 1 किलो मटणावरून सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात चक्क दंगल पेटली आहे। मंगळवारची रात्र अंभई गावासाठी दहशतीची रात्र ठरली आहे। अगदी किरकोळ वाटणाऱ्या एका कारणावरून गावातले 2 गट आमने सामने आले आणि सगळं गाव वेठीला धरलं गेलं। गावात दंगल पेटली, दोन्ही बाजूंनी मोठी दगडफेक झाली आणि वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान हा वाद नेमका कशामुळे झाला, ही दंगल नेमकी कशामुळे पेटली याचं कारण ऐकाल तर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल। अंभई गावात एका तरुणानं आपल्या खाटीक मित्राला एक बकरी विकली। तोच तरुण संध्याकाळी मित्राकडे 1 किलो मटण आणायला गेला। मटण घेतल्यावर मित्रानं पैसे मागितले, तेव्हा तरुणानं आधी बकरीचे पैसे देण्याची मागणी केली। मग पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वादाचं रूपांतर गाव पेटण्यात झालं। मटण घेण्यासाठी एका दुकानावर गेला असता त्यांनी त्याचे पैसे मागितले असता सदरच्या व्यक्तीला जो दुकान मालक आहे तो म्हणाला की माझी सुद्धा तुझ्यावर उधारी आहे, आणि त्यामधून दोघांच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मग दोघांनीही आपापल्या मित्रांना बोलून त्या समोर आमोरासमोर दोन्ही गट एकत्र आले, त्यामध्ये दगडफेक वगैरे झालेली आहे। मंगळवारी रात्री दोघांमधील वाद पेटल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर उतरले। दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली। ही दगडफेक इतकी भीषण होती की बुधवारी सकाळी रस्त्यांवर दगडांचा अक्षरशः खच पडला होता। या राड्यात अनेक गाड्या फोडल्या, अनेक घरांचंही नुकसान झालंय। हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झालेत, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। एकानं बकरी विकली त्याला खाटीकला, त्याचं काही देणं घेण्यावरून झालं, दिले बुवा काही घेतले बुवा असं तसं झालं। त्याच्यावर मग दोन्ही बाजूनं लोक ते सामील झाले त्याच्यात आणि काही त्यांनी लोटालाटी केली वाटतं तिकडे चौफुलीवर। तिथून इकडे आल्यानंतर दगडफेक केली गावामध्ये। त्याच्यामुळे गावातले जे दुकानं आहे, शटर आहे, मंडळी ती भयभीत झाली थोडीशी। त्याच्यानंतर मग पोलीस पाटलांनी पोलीस वगैरे बोलवून ते थोडंसं ताब्यात घेऊन नंतर ठिकाणावर आली परिस्थिती। गटात भांडणं झाली, माहीत झालं, मग गपचूप बसून गेलो आम्ही। सर्व पोलीस यंत्रणा गावात फिरायला लागली, घराच्या बाहेर कोण निघलंच नाही। कशावर वाद झाले होते? वाद नाही समजलं कशाने झालं। याच्यापूर्वी असं काही गावात झालं होतं? नाही, याच्यापूर्वी नाही झालं। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। गावाला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे, तर 30 पेक्षा जास्त जण फरार आहेत। आरसीपीची एक प्लाटून तिथं आता काल रात्री साधारण 9-9:30 पासून तैनात आहे। आता पूर्णपणे शांतता आहे। रात्रीच्या दरम्यान आम्ही जे आरोपी आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर जे आरोपी निष्पन्न केले त्यामधले आतापर्यंत 13 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। आता पूर्णपणे शांतता आहे। अंभई गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोरबाळं घाबरली आहेत आणि गावकरी दहशतीत आहेत। एरवी शांत असणारं हे गाव फक्त 1 किलो मटणावरून पेटत असेल तर काय बोलायचं। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।